नमस्कार, मधुस किचनमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज बनवूया चिकनचे मसालेदार आणि चमचमीत असे शामी कबाब। तर त्यासाठी इथे 1 किलो चिकनचा बारीक असा खिमा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये मसाले मिसळून घेणार आहोत। प्रथम एका पातेल्यामध्ये खिमा टाकून घेऊया। आता यामध्ये लाल तिखट, धणा पावडर, हळद पावडर आणि मीठ टाकून घेऊया। आणि त्यानंतर चिकन 65 कबाब मसाला म्हणून मार्केटमध्ये उपलब्ध मसाला आहे, तो साधारण 1 टेबलस्पून यामध्ये मिसळून घेऊया। या मसाल्यामुळे कबाबला अतिशय छान चव येते। आता यामध्ये बाइंडिंग करता 2 अंडी टाकून घेऊया। त्यानंतर 1 वाटी बेसनाचे पीठ, यानंतर बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना, हे सर्व जिन्नस आपल्याला यामध्ये मिसळून घ्यायचे आहेत। हे सर्व मसाले आपल्याला खिम्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत, जेणेकरून कबाब अतिशय स्वादिष्ट बनतील। तर इथे व्यवस्थित सर्व मसाला खिम्याला लावून झालेला आहे। आता आपण त्याचे कबाब करून घेऊया। आकाराने गोल असे हे साधारण थोडेसे जाडसर असे ठेवायचे, मध्यम आकाराचे। अशा तऱ्हेने आपल्याला सर्व कबाब करून घ्यायचे आहेत। इथे आपले हे कबाब बनवून तयार झालेले आहेत। आपण आता यांना तळून घेऊया। त्यासाठी तेल इथे आपण व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे। तर यामध्ये आपण हे कबाब शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तर हे कबाब आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। आता आपण याची एक बाजू व्यवस्थित शेकून घेतलेली आहे आणि आता ही दुसरी बाजू आपण त्याला उलटून टाकणार आहोत। आणि हे कबाब आपल्याला नॉनस्टिक पॅनमध्येच करायचे आहेत, अन्यथा स्टीलच्या पॅनमध्ये ते चिकटतात आणि खराब होतात। तर आता हे कबाब आपल्या दोन्ही बाजूने खरपूस तळून झालेले आहेत। तर आपण हे काढून घेऊया। तर अत्यंत क्रिस्पी असे कबाब झालेले आहेत। तर आपण हे पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो। तर अशा प्रकारे आपले चिकन शामी कबाब पुदिना चटणीसोबत खाण्यासाठी अगदी तयार आहेत। तर आपल्याला ही जर रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मधुस किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।